नमस्कार, मी आदित्य फडतरे. आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत. मी टॉपिक फार छोटा घेतलेला आहे. टॉपिक घेण्यामागचं कारण हे आहे की अ, या आठवड्यामध्ये इंडियाचा जो फॉरेक्स रिझर्व्ह आहे, तो जगात 4थ्या नंबरला आलेला आहे आणि ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. तर आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे नक्की काय आणि त्याचा नक्की काय परिणाम होत असतो, हे आता आपण पाहूयात. तर बघा, India's forex reserve hit all-time high of $704.89 बिलियन 704.89 बिलियन डॉलर हे आपलं फॉरेक्स रिझर्व्ह झालेलं आहे. फॉरेक्स रिझर्व्ह हे वीकली काढलं जातं आणि वीकनुसार ते थोडंफार खालीवर होत असतं. पण भारताने ह्या आठवड्यामध्ये 704 म्हणजे $700 $700 बिलियन वर गेलंय ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपण त्याचे थोडेसे वेगवेगळे अँगल्स पाहूयात. हे मी मराठीमध्ये सुद्धा याला ट्रान्सलेट केलंय, की भारताचा परकीय चलन साठा हा 704.89 अब्ज डॉलर इतका एक उच्चांक गाठलेला आहे. आणि म्हणजे फॉरेन रिझर्व्ह म्हणजे आपल्याला बऱ्याचदा वाटतं, की फॉरेन रिझर्व्ह म्हणजे काय, की म्हणजे परकीय देशातला पैसा आपल्याकडे असेल. तर तो डॉलर असेल. मोस्टली आपल्याला असं वाटतं, की डॉलरच असेल. ठीक आहे, जागतिक व्यवहारात डॉलर स्ट्रॉंग आहे. जगातला बहुतांश व्यापार डॉलरमध्ये होतो. पण फक्त डॉलर किंवा अदर करन्सी नाही. युरो आहे, जॅपनीज येन आहे, ब्रिटिश पाउंड आहे. ह्या थोड्या स्ट्रॉंग करन्सी आहेत. म्हणजे त्याला हार्ड करन्सी म्हणतात. त्यांची व्हॅल्यू एक फिक्स असते, लवकर बदलत नाही. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्था देखील त्या देशांच्या स्ट्रॉंग आहेत. तर ह्या फॉरेन करन्सी म्हणजे आपल्याकडे चांगल्याच प्रमाणात US डॉलर्स देखील आहेत. अदर करन्सीज देखील आहे, जे त्या 704 मध्ये इन्क्लूड होत आहेत. त्याच्यानंतर सोनं सोनं देखील त्यात इन्क्लूड केलं जातं आणि एक स्पेशल ड्रॉइंग राईट्स आहे. जे IMF एक स्पेशल ड्रॉइंग राईट्स प्रत्येक देशाला त्यांच्या अर्थव्यवस्थेनुसार एक अलॉट करून दिलेलं असतं. त्याच्यावर आपण एक वेगळा लेक्चर घेऊया. थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन मोठं होईल. आणि IMF रिझर्व्ह पोझिशन प्रत्येक देशाची एक IMF रिझर्व्ह पोझिशन असते. हे देखील एक ठराविक प्रमाणात अ, एक हे दिलेलं असतं. तर ते देखील आपण नंतर लेक्चरला पाहूयात. पण हे जे फॅक्टर्स आहेत, हे आपल्या फॉरेन याच्यावरती अफेक्ट करतात, आपल्या रिझर्व्ह वरती. हे मी मराठीमध्ये देखील दिलेले आहेत. हे मराठीमध्ये बघू आपण. बघा, परकीय जे राखीव आहे, हे साधारणतः मध्यवर्ती बँकेकडे विदेशी चलनात असलेली मालमत्ता असते. जसं आपली RBI आहे, तशी प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक ह्या साठ्याबद्दल पाहत असते. जसं आपल्याकडे RBI कडे हा साठा असतो. आणि या साठ्यामध्ये बघा विशेषतः काय आहे, तर US डॉलर, युरो, येन, ब्रिटिश पाउंड ही अशी प्रमुख चलनं आहेत आणि सोन्याचा काही भाग असू शकतो. हे स्पेशल ड्रॉइंग राईट्स आणि IMF मधली त्या देशाची पोझिशन. त्याच्यानंतर काय म्हणजे काय कारण असतं, की फॉरेक्स रिझर्व्ह असायला म्हणजे पर्पज काय असतो फॉरेक्स रिझर्व्हचा? तर बघा, कुठल्याही करन्सीला ते एक स्टॅबिलिटी देतं. बघा, सेंट्रल बँक यूज धिस रिझर्व्ह टू इन्फ्लुअन्स एक्सचेंज रेट बाय बायिंग और सेलिंग फॉरेन करन्सी. बघा, आता एक्सचेंज रेट, आता समजा आपल्याला आपल्या 80 ₹80 समजा डॉलर आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या हातात काही गोष्टी असतात. त्यांनी जर जास्त डॉलर बाय केले आणि जर जास्त डॉलर बाय केले त्यांनी रिझर्व्ह बँकेने आपल्या, तर डॉलरची किंमत वाढणार किंवा त्यांनी ते जर मार्केटमध्ये लिक्विडिटीमध्ये पाठवले तर कमी होणार. हे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेकडे अ, रिझर्व्ह बँक याचा चांगला उपयोग करू शकते करन्सी स्टॅबिलिटी ठेवण्यासाठी. अ, एक एक्सचेंज रेटला सुद्धा किंवा मार्केटमध्ये सुद्धा. त्यानंतर एक कॉन्फिडन्स राहतो इन्व्हेस्टरमध्ये, की बाबा ह्या देशामध्ये फॉरेन करन्सी चांगली आहे. इथे आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट करू शकतो. इथलं मार्केट व्हॉलाटाईल नाहीये. म्हणजे श्रीलंकेसारखं एकदम अगदी कोसळलंच म्हणजे तिथे पैसे टाकून काहीच उपयोग नाही. असं नाहीये किंवा पाकिस्तान, बांगलादेश सारखं. तर फॉरेक्स रिझर्व्ह असेल, तर एक एक कॉन्फिडन्स मेंटेन केला जातो, की हां, ह्या देशामध्ये पैसा आहे. इथल्या शेअर मार्केटमध्ये आपण पैसे टाकू शकतो. इथल्या इकॉनॉमीमध्ये आपण पैसे टाकू शकतो. त्यानंतर एक मॉनिटरी पॉलिसी असते प्रत्येक देशाची. तर एक
इकॉनॉमी स्टेबल राहण्यासाठी सुद्धा फॉरेक्स रिझर्व्ह असणं फार गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचं इम्पोर्ट करणं, एक्सपोर्ट करणं, तर ह्या गोष्टी ह्यामध्ये खूप मॅटर करत असतात, की एखाद्या देशाला एक पॉलिसी ठरवायची आणि त्याची इकॉनॉमीची स्टॅबिलिटी ठरवायची आहे, तर फॉरेक्स रिझर्व्ह हे खूप मॅटर करत असतं. अर्थात हा शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे मी फार डिस्क्रिप्शनमध्ये घेत नाहीये. याच्यामधला मेन मुद्दा हाच आहे, की भारताचं फॉरेक्स रिझर्व्ह हे 4थ्या स्थानी आलेलं आहे आणि त्यानंतर एक एमर्जन्सी फंड म्हणून देखील फॉरेक्स रिझर्व्ह काम करतं. हे बफर म्हणून काम करतं एक फायनान्शियल क्रायसिसमध्ये. जसं आपण बफर स्टॉक ठेवलेला असतो ना एक्स्ट्रा, त्या प्रकारे की बाबा अचानक इमर्जन्सीमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटचा काही प्रॉब्लेम झाला किंवा कोणाला अ, कुठल्या देशाकडून कर्ज घेतलंय तर काय आपल्याला कुठे व्याज द्यायचंय तर एमर्जन्सीमध्ये हा फंड एक चांगलं काम करू शकतो. हे बघा मी मराठीमध्ये घेतलेलं आहे, की एक चलन स्थिर केलं जातं, एक आत्मविश्वास ठेवला जातो. चलनविषयक धोरणाचं बाबा अर्थव्यवस्था स्थिर करण्यास मदत करू शकतो. आपत्कालीन निधीमध्ये आपण तो फंड वापरू शकतो. त्यानंतर मी एक छोटीशी स्लाइड घेतली आहे तुमची, की प्रेझेंटमध्ये कुठल्या-कुठल्या करन्सीज किंवा कुठल्या-कुठल्या देशाकडे फॉरेक्स रिझर्व्ह जास्त आहे. तर एक नंबरला बघा चायना आहे 3,200 बिलियन डॉलर. त्यानंतर जपान आहे $1,200. त्यानंतर स्वित्झर्लंड आहे बघा छोटासा देश. हा टुरिझम वरती खूप फॉरेक्स रिझर्व्ह आहेत. इव्हन तिथे बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. स्विस बँक देखील स्वित्झर्लंडला आहे. त्यानंतर बघा आपला 4 नंबरला इंडिया आणि ही खरंच तर फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, की तुम्हाला बऱ्याचदा जणांना डाऊट असतो. मला स्वतःला सुद्धा हा डाऊट असायचा, की बाबा अ, डॉलर एक रुपया $1 म्हणजे ₹80 तर अमेरिका आपल्या खूप पुढे आहे आणि आपण खूप मागे आहे. तर तसं काही नसतं. आता डॉलर तर हार्ड करन्सी आहे म्हणून ते ठीक आहे, की डॉलर महत्त्वपूर्ण आहे. पण तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? की जॅपनीज येन आहे, ज्याला जगात एक स्टेबल किंवा हार्ड करन्सी समजलं जातं. तर आपला ₹1 हा जॅपनीज एक येनमध्ये ₹1.76 तिकडे होतात. म्हणजे आपले ₹100 हे जपानमध्ये ₹176 होतात. आता असं तर नाही ना, की जपान आपल्यापेक्षा खूप मागास आहे. जपान तर डेव्हलप आहे आणि फॉरेक्स रिझर्व्हमध्ये जपान आपल्या पुढे आहे. जगात 2 नंबरला आहे. इव्हन तुम्हाला मी कुवेतचं उदाहरण देईन. एक कुवेत दिनार म्हणून आहेत. ते ते डॉलरच्या पण पुढे आहेत. म्हणजे एक कुवेती दिनार हा $3.25 होतो किंवा इंडियन करन्सीमध्ये काढायला गेलं तर ₹275 होतात. याचा अर्थ असा नाही, की कुवेत खूप पुढे आहे. कुवेतची म्हणजे ठीक आहे तो देश ऑइल एक्सपोर्ट करतो. त्यांना फॉरेनवरून चांगले पैसे येतात. पण कंपेअर टू इंडिया किंवा यूएस तो फार पुढे नाहीये. ठीक आहे. तर हे थोडंसं तुम्ही म्हणजे लक्षात असू द्या. माझ्या स्वतःचं सुद्धा पूर्वी हेच कन्फ्युजन होतं. इव्हन तुम्हाला साऊथ कोरियाचं पण उदाहरण देतो. आपला ₹1 साऊथ कोरियाला ₹15 होतात. मग साऊथ कोरिया आपल्यापेक्षा मागास आहे का? बघा ना, आपले ₹100 ₹1,500 होतात साऊथ कोरियामध्ये. तर तसं नाहीये ते. करन्सी तुमची किती स्टेबल आहे, हे महत्वाचं आहे आणि करन्सी स्टेबलायझेशनमध्ये फॉरेक्स रिझर्व्ह असणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, हा लेक्चर संपतोय आपला.